लाडक्या बहिणींना आता 2 महिन्यांचे पैसे मिळायला सुरुवात झाल्याची ही बातमी आता समोर येते। 2 महिन्यांचे पैसे आता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। शासनाने केवायसी अपडेट करायची अट ठेवलेली होती, तसं सांगितलेलं होतं। मात्र आता या केवायसीच्या सगळ्या प्रक्रियेनंतर किती लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळतोय हे पाहणं। मार्च महिन्याचा जो एकत्रित हप्ता आहे 3000 या सन्मान निधीचा, हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत। साधारणपणे 2,52,00,000 इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही डीबीटीच्या माध्यमातून आम्ही वितरित करत आहोत। आणि साधारणपणे या औचित्यासाठी विशेष म्हणून आम्ही या दोन्ही महिन्याचा लाभ आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार आज सुरुवात केलेली आहे। त्या योजनेवरती अनेक टीका देखील केली गेली, विधान परिषदेने देखील प्रश्न उपस्थित केले गेले। मात्र आता त्यांना हप्ते मिळत आहेत, तर मग नक्की काय भाव व्यक्त करा? नाही, एकही महिना असा नाहीये की ज्या महिन्यात महिलांना लाडक्या बहिणीचा हप्ता मिळाला नाहीये। डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा आचारसंहिता संपल्यानंतर झालेला आहे, जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा वितरित झालेला आहे। तो उद्दिष्ट आम्ही ठेवून त्या ठिकाणी ती तयारी करत होतो, जेणेकरून एक विशेष त्या दिवसाचे एक औचित्य साधून ते आम्हाला महिलांच्या खात्यापर्यंत पोहोचवता येईल। त्याच्यामुळे टीका तर या योजनेवर सुरुवातीपासून होतच आलेली आहे आणि त्या टीकेकडे फार लक्ष न देता महिलांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल करण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आम्ही यशस्वीरित्या राबवण्याकडे। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे, खूप मोठी अपडेट आलेली आहे। बघा, ज्या बहिणींचे पैसे बाकी राहिलेले आहेत मार्च आणि एप्रिलचा हप्ता, त्यांना आता एकत्रित 3000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये सोमवारपासून टाकण्यात येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। आदित्य तटकरे यांनी या अगोदरसुद्धा सांगितलेलं आहे की एप्रिल महिना हा नवीन आर्थिक वर्षाचा महिना असल्याकारणानं यामध्ये विलंब होत असतो। जो काही निधी वितरणाची प्रक्रिया असते त्यामध्ये डीबीटी प्रक्रिया नवीन प्रकारे चालू केल्याने त्यांना तांत्रिक जी काही अडचण असते ती सुधारल्यानंतर हे पैसे, हे निधी जो आहे आम्ही त्यांच्या बँक खात्यामध्ये टाकत असतो आणि त्यामुळेच थोडाफार यामध्ये उशीर होत असतो। परंतु नेमका यावेळेस खूपच जास्त उशीर झालेला आहे, कारण की या प्रक्रियेला कमी जास्त 20 ते 25 दिवसांचा उशीर लागत असतो, कालावधी लागत असतो। परंतु आज या महिन्यामध्ये याला खूप उशीर झालेला आहे। 1 महिना उलटून गेल्यावरही मार्च आणि एप्रिलचा हप्ता नेमका जसा पाहिजे तसा मिळालेला नाही आहे। फक्त काही जिल्ह्यांमध्ये काही बहिणींना हे पैसे मिळालेले आहे। अगोदर 1500चा हप्ता आलेला आहे आणि त्यानंतर दुसरा 1500चा टप्पा मिळालेला आहे, म्हणजेच की 2 महिन्यांचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये आलेले आहेत। परंतु हे फक्त काही जिल्ह्यांमधील महिलांना आलेले आहेत आणि टप्प्याटप्प्याने आता सगळं जे काही सर्व लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे सोमवारपासून टाकण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती समोर येत आहे। त्याचबरोबर मेच्या हप्त्याबाबत सुद्धा खूप मोठी बातमी समोर आलेली आहे। मेचा हप्तासुद्धा आता हे 2 हप्ते मिळाल्यानंतर लगेचच लवकरच सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। आणि ज्या बहिणींना हे पैसे मिळाले नाही आहेत तर त्यांनी घाबरून जाऊ नये, कारण की त्यांना असं वाटत असेल की आपण या योजनेमधून बाद झालो आहे का, नाव कट झालं आहे का, तर तसं काही नाही आहे। तुम्ही पात्र असाल, तुमची केवायसी पूर्ण झालेली असेल, त्या सर्व बहिणींना हे हप्ते मिळणार आहेत। आता ज्या बहिणींना पात्र असल्यावरही त्यांचे हप्ते आलेले नाही आहेत, त्यांनी केवायसी पूर्ण केल्यावरही सक्सेसफुलचा मेसेज आल्यावरही त्यांना हप्ते मिळत नसतील, तर त्या बहिणींनी एकदा बँकेत जाऊन आपली डीबीटी चेक करून घ्यायचं आहे। आधार कार्ड, मोबाईल नंबर बँकेशी लिंक आहे की नाही आणि आपलं जे बँक खातं आहे तेच आपण आपल्या योजनेशी जोडलेलं आहे की नाही हे बघून घ्यायचं आहे, कारण की डीबीटी प्रक्रिया बँकेतसुद्धा दर 3 वर्षांनी होत असते। आता तुमची जर डीबीटी प्रक्रिया बाकी राहिलेली असेल तर तुम्हाला तिथं जाऊन चेक करायचं आहे आणि आपली डीबीटी व्यवस्थित करून घ्यायची आहे। त्यानंतरच आपलं केवायसी झाल्यानंतरच आपले जे काही पैसे आहेत हे आपल्या खात्यामध्ये येणार आहेत, कारण की तुम्हाला माहीत असेल बँकेची केवायसीसुद्धा तुम्हाला करावी लागत असते आणि ही केवायसी केल्यानंतर तुम्हाला डीबीटीद्वारे डायरेक्ट जे बेनिफिट असते ते तुम्हाला मिळत असते। तर एकदा हे चेक करून घ्या आणि तुमचे पैसेसुद्धा तुम्हाला मिळत राहणार आहेत। आणि ज्या बहिणींची केवायसी झालीच नाही आहे अशा बहिणींना थोडं थांबावं लागणार आहे आणि उद्या मी याबाबतचा व्हिडिओ टाकणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला सांगणार आहे की नेमकं आपल्याला कधीपासून आपली केवायसी प्रक्रिया, नवीन केवायसी प्रक्रिया ही सुरू होणार आहे। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।